नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या भागात आपण BA भाग 3च्या विद्यार्थ्यांसाठी साहित्यशास्त्र या पेपर क्रमांक 7 यामधील साहित्याचे स्वरूप या प्रकरणाचा या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करणार आहोत. साहित्याचे स्वरूप आणि साहित्याच्या काही साहित्यकारांनी केलेल्या व्याख्या या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार. प्रथमतः आपण या ठिकाणी साहित्याचे स्वरूप समजून घेणार. साहित्य या शब्दाचा अर्थ आपल्या या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. तर साहित्य या शब्दाचा अर्थ समजून घेणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर या ठिकाणी साहित्य हा शब्द माहिती आहे आपल्याला. तर साहित्य हा शब्द दररोजच्या वापरामध्ये आपण नेहमी वापरताना दिसतो किंवा व्यापक अर्थाने या ठिकाणी हा शब्द वापरात येत असताना आपल्याला दिसत असतो. त्यामध्ये पूजेचे साहित्य आहे, खेळाचे साहित्य आहे, क्रीडेचे साहित्य आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सुतारकीचे साहित्य असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला साहित्य या शब्दाचा या ठिकाणी वापर होत असताना दिसत असतो. तर या ठिकाणी ह्या दैनंदिन जीवनामध्ये आपण साहित्य हा शब्द सामग्री या अर्थाने वापरत असतो. या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा जो साहित्य या शब्दाचा अर्थ आपण वापरतो किंवा साहित्य हा शब्द वापरतो तो या ठिकाणी हा जो साहित्य शब्द आहे हा प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी सामग्री या अर्थाने या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी वापरताना दिसत असतो. तर या प्रकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी सामग्री हा शब्द या ठिकाणी ह्या साहित्य या शब्दाचा घ्यायचा नसून तर साहित्य या शब्दाचा वेगळा अर्थ काय आहे किंवा या ठिकाणी साहित्याचं स्वरूप समजून घेताना साहित्य या शब्दाचा एक वेगळा अर्थ या ठिकाणी आपला इथं समजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी साहित्य म्हणजे काय, लिखित स्वरूपाचे साहित्य या प्रकरणामध्ये आपल्या या ठिकाणी साहित्य या शब्दाचा किंवा साहित्याचे स्वरूप समजून घेताना साहित्य या शब्दाचा लिखित स्वरूपाचे साहित्य हा शब्द या ठिकाणी आपला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. साहित्य हे मौखिक आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येताना दिसतं. मौखिक साहित्य आहे, मौखिक साहित्यामध्ये ओव्या आहेत, पोवाडे आहे, विविध प्रकारचं साहित्य आपलं मौखिक स्वरूपामध्ये पिढ्यानपिढ्या आपल्याला या ठिकाणी तो वारसा आपण घेत आलेला आहोत. तर हे मौखिक साहित्य झालं. मौखिक साहित्य आणि लिखित साहित्य अशा दोन्ही स्वरूपामध्ये आपलं हे साहित्य दिसून येतं. तर लिखित साहित्याचा केवळ विचार केला तर जे जे लिहिलेलं आहे लिखित साहित्याचाच फक्त आपण या ठिकाणी विचार केला तर फक्त जे जे लिहिलेलं आहे ते साहित्य आपल्या या ठिकाणी म्हणता येईल का, हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. मग या ठिकाणी जे जे लिहिलेलं आहे आपण या ठिकाणी दररोज या ठिकाणी वर्तमानपत्र वाचत असतो. मग या ठिकाणी याचा जर विचार केला आपण तर जे जे लिहिलेले आहे ते साहित्य असा जर विचार केला तर या ठिकाणी त्या प्रत्येक लिहिलेल्या गोष्टीला किंवा प्रत्येक लिहिलेल्या मजकुराला जर साहित्य म्हणलं तर या ठिकाणी जे जे लिहिलेलं आहे जे जे लिखित आहे त्याला या ठिकाणी आपला साहित्य म्हणता येईल का, तर म्हणता येणार नाही. हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मग या ठिकाणी आपल्याला पुढं याचं समाधानकारक उत्तर मिळणं या ठिकाणी कठीण होऊन बसतं. मग या ठिकाणी वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, भूगोलासारखा विषय असेल, गणितासारखा विषय असेल किंवा एखादं शास्त्र असेल, समाजशास्त्र आहे, त्याचबरोबर या ठिकाणी विविध शास्त्र आहेत. या प्रत्येक शास्त्राला या ठिकाणी आपण ते सुद्धा लिहिलेलं आहे किंवा लिखित आहे त्याला आपण या ठिकाणी साहित्य म्हणू शकतो का, तर नाही. मग हे सुद्धा या ठिकाणी जर लिखित साहित्य म्हणून आपण याचा उल्लेख केला तर या ठिकाणी त्यालासुद्धा आपल्या या ठिकाणी साहित्य म्हणावं लागेल. तर या ठिकाणी आपला ह्या गोष्टीचा इथे विचार करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्वांनाच माहीत आहे की साहित्यामध्ये याचा समावेश करता येतो. गणित असेल, भूगोल असेल, इतिहास असेल या ठिकाणी किंवा या ठिकाणी वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, या सगळ्यांचाच या ठिकाणी साहित्यामध्ये इथं आपल्याला समावेश करता येत नाही. आणि आज आपण ही अडचण दूर होण्यासाठी लिखित साहित्यामध्ये किंवा लिखित साहित्याचे 2 भाग करताना दिसतो. ही अडचण म्हणजे कोणती अडचण की साहित्यामध्ये कोणत्या लिखित साहित्याचा किंवा कोणत्या लिखित सामग्रीचा या ठिकाणी विचार व्हावा किंवा विचार करावा, समावेश करावा. तर या ठिकाणी ही अडचण दूर होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लिखित साहित्याचे 2 भाग या ठिकाणी आपण आपल्या सोयीसाठी केलेले आहेत. तर हे 2 भाग कोणते आहेत, साहित्याचे 2 भाग. मग या ठिकाणी एक आहे ललित साहित्य आणि एक आहे शास्त्रीय साहित्य. साहित्याचे या ठिकाणी 2 भाग आपण या ठिकाणी ही अडचण दूर होण्यासाठी केलेले आहेत साहित्याचे. तर शास्त्रीय साहित्य आहे एक आहे आणि ललित साहित्य असे या ठिकाणी 2 भाग आपल्या या ठिकाणी दिसून येतात. तर या 2 भागापैकी ललित साहित्याचा विचार आपण या ठिकाणी आज या पाठामध्ये किंवा या प्रकरणामध्ये थोडक्यात पाहणार आहोत. तर पूर्वीच्या काळामध्ये आता हे 2 भाग आपण पाहिले साहित्याचे, एक आहे ललित साहित्य आणि दुसरं आहे शास्त्रीय साहित्य. तर ललित साहित्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. ललित साहित्यामध्ये कोणकोणता साहित्याचा समावेश होतो हे सुद्धा पाहणार आहोत. त्याचप्रमाणे शास्त्रीय साहित्यामध्ये कोणकोणतं साहित्य समावेश होतो ते सुद्धा पाहणार आहोत. तर पूर्वीच्या काळामध्ये साहित्य हा शब्द या ठिकाणी काव्य म्हणून या ठिकाणी वापरण्यात येत असतो किंवा साहित्य ह्या शब्दालाच या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये काव्य म्हणून वापर केला जात होता. तर कारण त्या काळामध्ये पूर्वीचा काळ म्हणजे कधी आहे
तर संस्कृत पंडित जेव्हा होते, संस्कृत पंडित यांनी काय केलं आहे, त्या साहित्य ह्या पूर्ण कादंबरी असेल, नाटक असेल, कविता असतील, कोणताही साहित्य प्रकार आहे, त्या प्रत्येक साहित्य प्रकाराला ह्या संस्कृत पंडितांनी, संस्कृत कवींनी या ठिकाणी साहित्य न संबोधता त्या प्रत्येक साहित्याला त्यांनी या ठिकाणी काव्य हे एक या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, दिसून येतो. आणि कारण त्या काळामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, कारण त्या काळामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, या वाङ्मय प्रकार पद्यातून लिहिले गेलेले होते. या तिन्ही जे मुख्य वाङ्मय प्रकार आहेत, कथा, कादंबरी, नाटक, कविता, हे जे मुख्य वाङ्मय प्रकार आहेत, हे वाङ्मय प्रकार या ठिकाणी त्या काळामध्ये पूर्ण पद्यातून लिहिले गेलेले होते. पद्यातून लिहिण्यामागचं त्या काळामध्ये कारण काय असेल? कारण त्या काळामध्ये या ठिकाणी कोणत्याही काय म्हणू आपण त्याला, त्या या सर्वांसाठी काव्य हा एक शब्द प्रचलित होता. आणि पानभट्टांची कादंबरी हा जो काव्य प्रकार किंवा संस्कृतमध्ये साहित्यकृती आहे, पानभट्टांची कादंबरी हे कादंबरीच आहे. ह्या कादंबरी जी साहित्यकृती आहे तिचा उल्लेख असेल किंवा दंडी यांच्या दशकुमार चरित या ललित ग्रंथाचा उल्लेख असेल. या दोन्ही गद्यस्वरूप कलाकृतींचा उल्लेख काव्य म्हणूनच झालेला आपल्या या ठिकाणी दिसून येतो. पानभट्टांची ही कादंबरी ही कादंबरीच आहे. कादंबरी या नावाने त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याचबरोबर दशकुमार चरित हा जो ललित ग्रंथ आहे, या ललित ग्रंथाचा सुद्धा या ठिकाणी गद्यस्वरूपी साहित्यकृतीमध्येच उल्लेख झालेला आहे आणि त्याला सुद्धा काव्य म्हणूनच या ठिकाणी संबोधित केलेलं आपल्या ठिकाणी दिसून येतं. त्याचप्रमाणे भामह, दंडी, उद्भट, वामन, मम्मट या संस्कृत अभ्यासकांच्या ग्रंथांची जरी नावे आपण या ठिकाणी लक्षात घेतली किंवा त्यांच्या नावाचा जरी या ठिकाणी आपण उल्लेख केला, तरी या ठिकाणी यांच्या नावावरूनच आपल्याला या ठिकाणी काव्य हा शब्द साहित्य या अर्थाने वापरल्याचे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मग या ठिकाणी गद्य आणि पद्य या दोन्ही प्रकारच्या लेखनासाठी काव्य ही संज्ञा वापरत होते, हे या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागतं. त्याचबरोबर साहित्यामध्ये सौंदर्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, हे आपल्याला माहिती आहे. साहित्यामध्ये या ठिकाणी सौंदर्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ते नेहमी चिरयौवन असतं. साहित्यामधील हे जे काही सौंदर्य आहे ते नेहमी चिरयौवन असतं. त्यामुळे या ठिकाणी साहित्याच्या बाबतीत असणारे आकर्षण कधीही कमी होत नाही. साहित्यामध्ये असणारं जे आकर्षण आहे ते कधीही कमी होत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी म्हणूनच साहित्य हे कधी शिळं होत नाही. साहित्यामध्ये लालित्याला म्हणजे या ठिकाणी साहित्यामध्ये लालित्याला म्हणजे सौंदर्याला महत्त्वाचं स्थान असलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आज आपण वाङ्मय साहित्य याऐवजी ललित साहित्य हा शब्द किंवा ही संज्ञा या ठिकाणी आपण या ठिकाणी वापरताना दिसतो. तर या ठिकाणी हे झालं साहित्याचं थोडक्यात स्वरूप. त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी साहित्याच्या काही संस्कृत कवींनी, संस्कृत पंडितांनी व्याख्या केलेल्या आहेत, त्या थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. तर साहित्याच्या व्याख्या प्रत्येक कवींनी, प्रत्येक संस्कृत पंडितांनी या ठिकाणी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून साहित्य हे वेगवेगळं आहे. कसं आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काही आता भामह यांनी व्याख्या केलेली आहे साहित्याची. साहित्य म्हणजे काय? संस्कृत अभ्यासक आहेत, हे संस्कृत अभ्यासकांनी साहित्य हा शब्द काव्य या अर्थाने वापरलेला आहे, हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. याचा उल्लेख आपण यापूर्वीच केला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या काव्याच्या व्याख्या म्हणजे साहित्याच्या व्याख्या आहे. आणि त्या व्याख्या काय आहे? तर भामह या संस्कृत कवींनी या ठिकाणी व्याख्या केलेली आहे की ते म्हणतात शब्दार्थो सहितो काव्य. भामह या संस्कृत कवींनी व्याख्या केलेली आहे साहित्याची किंवा काव्याची. ते काय म्हणतात? शब्दार्थो सहितो काव्य म्हणजे काय? शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काय? म्हणजे काव्य. शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व म्हणजे काव्य, असं या ठिकाणी त्यांनी इथं व्याख्या केलेली आहे. तर या व्याख्यातील जो सहितो हा शब्द आहे, शब्दार्थो सहितो काव्यम, भामह यांच्या ह्या व्याख्येमधील सहितो हा जो शब्द आहे, या शब्दापासूनच पुढं साहित्य हा शब्द निर्माण झालेला आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढं आहे वामन यांनी केलेली व्याख्या आहे. वामन काय म्हणतात? रीती आत्मा काव्यस्य विशिष्टा पदरचना रीती. रीती आत्मा काव्यस्य विशिष्टा पदरचना रीती ही वामन यांनी केलेली व्याख्या आहे. रीती म्हणजे काय आहे? विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली आहे. विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली हाच काव्याचा आत्मा आहे, असं या ठिकाणी वामनांना वाटतं. वर पाहिलं आहे भामह यांना काय वाटतं आहे की शब्दार्थो सहितो काव्यम, शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काय आहे? तर या ठिकाणी हे साहित्य आहे किंवा काव्य आहे. त्याचबरोबर वामनांना वाटतं की रीती हाच या ठिकाणी काव्याचा आत्मा आहे. पुढं आहे दंडी यांनी व्याख्या केलेली आहे. शरीर तावदिष्टार्थ व्यवच्छिन्न पदावली. अर्थ काय होतो याचा? इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली. इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे या ठिकाणी काव्याचे शरीर आहे.
कोणतीही रचना या ठिकाणी त्याला एक इष्ट असा अर्थ प्राप्त होत असतो आणि हे असलेला अर्थ म्हणजे काय आहे तर काव्याचं शरीर आहे असं या ठिकाणी दंडी यांना म्हणायचं आहे. रुद्रट या ठिकाणी रुद्रट काय म्हणतात, ननु शब्दार्थो काव्यम. रुद्रट यांनी व्याख्या केलेली आहे ननु शब्दार्थो काव्यम. याचा अर्थ काय होतो, खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काय आहे तर काव्य आहे. खरोखरच शब्द आणि अर्थ म्हणजे काय आहे तर काव्य आहे असं या ठिकाणी रुद्रट यांचं म्हणणं आहे. मम्मट या संस्कृत कवींनी या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. तथा अदोषो शब्दार्थो सगुणो अनलंकृती पुनः क्वापी. दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकारिक शब्दार्थ म्हणजे काव्य असे या ठिकाणी मम्मट यांचं म्हणणं आहे. आनंदवर्धन यांनी सुद्धा या ठिकाणी काव्याची व्याख्या केली आहे. काव्यस्य आत्माध्वनी. आनंदवर्धन काय म्हणतात, काव्याचा आत्मा काय आहे तर ध्वनी आहे. काव्यस्य आत्माध्वनी, ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे. जगन्नाथ यांनी सुद्धा या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे या ठिकाणी काव्य आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी वामन, दंडी, रुद्रट, आनंदवर्धन, मम्मट आणि जगन्नाथ या संस्कृत पंडितांनी या संस्कृत कवींनी या ठिकाणी ह्या काव्याच्या म्हणजेच या ठिकाणी साहित्याच्या व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगितल्या आहे. ठीक, आजच्या भागाला इथंच थांबूया. पुढचा भाग या ठिकाणी आपण साहित्याची लक्षणे म्हणजे काय हे पुढच्या भागामध्ये आपण पाहूया. धन्यवाद.